Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी पुण्याच्या क्राईम ब्रांचकडे एक टीप येते की पुण्यातल्या आंबे पठार या ठिकाणचा जो भाग आहे तिथल्या सूर्या चौकामध्ये एक माणूस रेकी करतोय आणि तिथे वेगवेगळे फोटो काढतोय. पोलीस ट्रॅप लावतात, त्याला पकडतात आणि जेव्हा पोलीस स्टेशनला आणतात तेव्हा ओळख पटते. त्याचं नाव सांगतो तो दत्ता काळे. दत्ता काळे नाव सांगतो. मग बाबा तू इथे काय करत होता? तो म्हटला इथे मी भाड्याने रूम घेतलेली आहे, त्यामुळे इथे मी राहतो आणि एरियात सहज फिरत होतो. पण डाऊट येतो म्हणून आणखी चौकशी होते आणि इंट्रोगेशनला जेव्हा बसतात त्यावेळी कळतं की तो कृष्णराज आंदेकरच्या संपर्कात होता. पोलीस फोन चेक करतात, मग त्यांना कळतं की कृष्ण आंदेकरला अनिकेत दुधभाते आणि सोम्या गायकवाड जे या भागामध्ये राहतात यांच्या घराची रेकी करण्यासंदर्भातले जे डिटेल्स होते हे डिटेल्स या दत्ता काळेने पाठवलेत. दत्ता काळे आणि कृष्णाचं एक चार्ट सापडतं. दत्ता म्हणतो की इथेच मी आत्ता आहे आणि या ठिकाणी ते येणार असले त्याच्यावर डिटेल्स येतो. त्याच्यावर ते कृष्णा म्हणतो की ठीक आहे, उद्या मी तिथे अमन पठाणला पाठवतो. पण अमन पठाण काही येत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी दत्ता काळे परत कृष्णा आंदेकरला कॉल्स करतो. इथून सगळा सिलसिला सुरू होतो. पोलीस तपास या सगळ्याचा सुरू करतात. एक FIR पण यामध्ये दाखल करतात, तक्रार दाखल करतात ज्याच्यामध्ये कृष्णाचं पण नाव असतं. पण पोलिसांना कळत नाही की पुढे नक्की होणार काय. आणि असं म्हणता म्हणता पुढचा दिवस उजाडतो. अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ असते आणि लक्ष्मी निवास या जी बिल्डिंग आहे तिथे त्या ठिकाणी पुण्यातल्या अगदी शहराच्या मधोमध भागामध्ये एका 19 वर्षांच्या पोराचा आयुष उर्फ गोविंदा कोमकर याची हत्या होते आणि त्यानंतर एक एक गोष्टी पोलिसांना उलगडत जातात. FIR दाखल असताना सुद्धा कृष्ण आंदेकरचं नाव असताना सुद्धा आणि त्या संदर्भातली बाकी जी अमन पठाण किंवा बाकी सगळी नावं ती असताना सुद्धा पोलिसांनी या माणसांना उचललं का नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतो. आणि आजचा व्हिडिओ जेव्हा मी रेकॉर्ड करायला घेतोय त्यावेळी काही महत्त्वाचे विषय ज्यांची उत्तर आपल्याला शोधावी लागतील. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की पोलिसांना टीप असताना, पोलिसांना माहिती असताना, या संदर्भातले चार्ट सापडलेले असताना, काहीतरी होईल माहिती असताना या सगळ्यामध्ये ज्यांची नावं FIR मध्ये आली त्यांना पोलिसांनी उचललं का नाही. दुसरं महत्त्वाचं, स्वतःच्याच नातवाचा जो हत्येचा कट सगळा झाला हा बंडू आंदेकरने नक्की कशा पद्धतीने आखला. तिसरं, मुलाच्या बदल्यात मुलगा वनराज आंदेकर गेला, गणेश खोमकरने त्याला मारला, तर त्याच्या बदल्यात तुझा मुलगा म्हणजेच कोण तर आयुष खोमकर याचा बदला कसा घेण्यात आला. चौथा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या संपूर्ण प्रकरणाचं आपण जर अलीकडे सगळे पार्श्वभूमी या सगळ्याची एक एक बघत गेल्यानंतर कळतं की एका ACP रँकच्या अधिकाऱ्याने आत्महत्या कशी काय केली ज्याची बंडू आंदेकरच्या मकोक्याच्या प्रकरणामध्ये सही होती. आणि पाचवा तो म्हणजे अशी कोण माणसं आहेत जी या संपूर्ण ट्रॅपमध्ये आत्ताच्या घडीला इन्व्हॉल्व आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. तर नमस्कार, मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत. इंट्रोडक्शन मोठं वाटलं असलं तरीसुद्धा या व्हिडिओमधली एक म्हणजे नावं, दुसरं म्हणजे तारखा आणि तिसरं म्हणजे संदर्भ या गोष्टी एकत्र केल्या तर तुम्हाला सगळे एक एक कालानुरूप अनेक्डॉट्स जोडत जातील. आणि त्याच्यासाठी घडलंय काय, कशा पद्धतीने हा सगळा हत्येचा कट केलाय, कसे ते दोघं तिघं आले, दबा धरून बसले आणि त्यांनी 3 राऊंड फायर केले, याच्यासुद्धा पलीकडे जाऊन महत्त्वाचं म्हणजे काय तर सगळ्यात आधी आपण आंदेकर टोळीचा नक्की फॅमिली ट्री काय हे समजून घेऊ. कारण ते एकदा कनेक्शन्स तुम्हाला समजले की ऑटोमॅटिकली पुढच्या गोष्टींचा उलगडा होईल. 3 सख्खे भाऊ, बाळकृष्ण आंदेकर, त्यानंतर सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर आणि तिसरा यांच्यामध्ये उदयकांत आंदेकर. बाळकृष्ण आंदेकर सगळ्यात मोठा पुण्यामध्ये आला, तिथे तो स्थायिक झाला. त्यानंतर मधल्या काळात जुगाराचे वगैरे अड्डे होते, पत्त्याचे क्लब चालू होता, या सगळ्यातून गुन्हेगारीमध्ये प्रवेश झाला. त्याच्यासोबत प्रमोद माळवतकर त्याच वेळी होता. प्रमोद माळवतकर त्यावेळी त्याचा एकेकाळचा पार्टनर. हे सगळे एकाच टोळीमध्ये काम करायचे. आणि नंतरच्या काळात जे माळवतकर सोबत त्याचं वाजलं त्यावेळी बाळकृष्ण आंदेकरने माळवतकरच्या वडिलांची हत्या केली. ही हत्या झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी 1984-85चं वर्ष उजाडलं ज्यावेळी बाळकृष्ण आंदेकरला न्यायालयाच्याच आवाराच्या बाहेर प्रमोद माळवतकरने खुनाचा बदला घेतला आणि अर्थात बापाचा सूड घेतला आणि बाळकृष्ण आंदेकरला मारलं.
इथून सगळी पुढची जी काही गँगची सूत्र जायची होती ती सगळी सूत्र कोणाच्या हातात आली तर ती आली बंडू आंदेकर म्हणजेच सूर्यकांत आंदेकरच्या हातामध्ये. आणि याच सूर्यकांत आंदेकरने स्वतःच्या नातवाला कसं मारलं, त्याचा प्लॅन नक्की कसा शिजला, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात. ही पहिली 3 भावांची फळी झाली. याच्या पुढची जनरेशन काय आहे तर याच्या पुढची जनरेशन आहे ते म्हणजे बंडू आंदेकरची 5 मुलं, 2 मुलगे आणि 3 मुली. त्यातली कोण, संजीवनी, वृंदावनी आणि कल्याणी या 3 मोठ्या मुली. त्यानंतर वनराज आंदेकर आणि कृष्ण आंदेकर हे 2 मुलं, असे एकूण 5 जण. यातली संजीवनी जी आहे ती आणि कल्याणी या दोन्ही मुली एकाच खोमकर कुटुंबामध्ये दिल्या. म्हणजे जयंत आणि गणेश खोमकर या 2 सख्ख्या भावांसोबत त्यांची लग्न झाली. कालानुरूप जसं आपण पुढे पुढे गेलो तसं बहिणी मोठ्या होत्या, जावई लवकर ॲक्टिव्ह झाले. त्यामुळे खोमकर कुटुंबियांनीच बंडू आंदेकरांची जी संपूर्ण गँग ऑपरेट होत होती या गँगमधले आर्थिक व्यवहार, त्यानंतर रिकव्हरीच्या गोष्टी, याच्या व्यतिरिक्त जाऊन वेगवेगळे जे काही सगळे धंदे करत होते या धंद्यामधले इन्कम्स आणि लिटिगेशनचे व्यवहार असतील, त्यातल्या सेटलमेंट्स असतील किंवा कुठेतरी जाऊन मेडिएटर म्हणून काम करायचं असेल, त्यातून कमिशन काढायचं असेल, गँग चालवायची असेल, दहशत निर्माण करायची असेल, या सगळ्या एक गोष्टी खोमकरांनी घेतल्या. पण जसा वनराज आंदेकर मोठा झाला तसं फायनान्स, त्यानंतर वकील वगैरे पुरवणं आणि लॉजिस्टिक्स आणि टोळीला एकूणच ज्या काही गोष्टी टोळी चालवण्यासाठी लागतात, मग ते हत्यारं वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी हळूहळू एक करून वनराज आंदेकरकडे आल्या. वनराज आंदेकरकडे त्या आल्यानंतर सत्ता केंद्र ज्यावेळी बदलत होतं, म्हणजे बंडू आंदेकरची टोळी असली तरी सुद्धा त्यातला महत्त्वाचा जो आर्थिक सगळा भाग होता, रिकव्हरीचा सगळा भाग होता आणि प्रॉपर्टीज याचं सगळं डिस्ट्रीब्युशन आणि ॲलोकेशन वनराज आंदेकरकडे आल्यानंतर त्याच्या बहिणींसोबत वाद सुरू झाले. हे वाद या एवढ्या टोकाला गेले की जे वनराज आंदेकर स्वतः नगरसेवक होता याच्यामध्ये, म्हणजे आंदेकरांच्या घरात भरपूर नगरसेवक राहिलेले आहेत. अगदी एकेकाळी वत्सला आंदेकर, ज्यांना अक्का हे सगळे म्हणायचे, बंडू अण्णांची बहीण, तर 90च्या एंडला शतकामध्ये संपूर्ण 2000 शतकाकडे आपण वळतो ना, 97-98च्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्याच्यानंतर ही सगळी मंडळी नगरसेवक झाली. एका घरामध्ये आत्तापर्यंत त्यांच्याकडे जवळपास 4 ते 6 नगरसेवक राहिलेत. आणि त्यावेळीचे जे भाई होते, म्हणजे भाई कलमाडी, ज्यांना पुण्याचं भाई म्हटलं यायचं, यांच्या आशीर्वादाने त्या अगदी महापौर पण झालेल्या होत्या. तर वनराज आंदेकर ज्यावेळी नगरसेवक होता त्यावेळी त्याने तिथलंच एक दुकान पाडायला लावलं. कसं पाडलं, नगरसेवक असल्याने पालिकेत वजन आहे, पालिकेत वजन असल्यामुळे अतिक्रमण विभागाला त्यांनी नोटिसा काढायला लावल्या. आणि इंटरेस्टिंगली काय तर बहिणीचंच एक दुकान पाडायला लावलं. हा राग संपूर्ण खोमकरांच्या डोक्यामध्ये होता. गोष्टी इथे नाही थांबल्या, इथं फक्त आर्थिक गोष्टी बिनसलेल्या होत्या. त्यामुळे बहिणींचे आणि भावांचे वाद सुरू झाले. बंडू आंदेकर भावांच्या बाजू, म्हणजे मुलांच्या बाजू, मुलगे जे होते त्या दोघांच्या बाजूने उभा राहिला. आणि त्यामुळे जाव्यांसोबतचं विटुष्ट येणाऱ्या काळात वाढत इथपर्यंत गेलं की 2023चा एक प्रसंग आहे. आधी सोम्या गायकवाड आणि अनिकेत दुधभाते 2 नावं घेतली होती. ही मंडळी आधी बंडू अण्णा गँगचेच, म्हणजे आंदेकरांचेच सगळे मेंबर होते, त्यांचीच रिकव्हरीची कामं करायची. नंतरच्या काळात जसे खोमकर पूर्ण वेगळे यांच्यापासून होऊ लागले, खोमकरांनी स्वतःची टोळी उभी करायचा प्रयत्न केला सगळ्यामध्ये, त्यावेळी ही मंडळी आंदेकरांकडून खोमकरांकडे सरकली. आता 2023ला या सगळ्याची एक ट्रिगर उडला, ज्याचा भडका उडतो आपण त्याला म्हणतो. 23च्या अशाच ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये कात्रजच्या चौकामध्ये निखिल आखाडे, जो खोमकरांसोबत गेलेला होता, या निखिल आखाडेवरती आंदेकर गँगने वार केले. सिरियस होता, हॉस्पिटलला हलवलं, त्यात त्याचा मृत्यू झाला. आखाड्याच्या मृत्यू प्रकरणात जो तक्रारदार आहे त्याचं नाव आहे सोम्या गायकवाड, म्हणजे सोमनाथ गायकवाड. हे एकमेकांचे दोघं मावस भाऊ. त्या दिवशी खरं तर सोम्या गायकवाडसाठी ट्रॅप लागला होता, पण तो ऐनवेळी आला नाही, तिथं आखाडे सापडला म्हणून त्याच्यावर वार झाले. ही गोष्ट डोक्यात ठेवल्यानंतर यामध्ये पुणे पोलिसांनी मकोका लावला. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा लावला, आंदेकर टोळीला आतमध्ये टाकलं. पण इंटरेस्टिंगली यामध्ये बंडू आंदेकर आतमध्ये गेलेला होता, पण वनराज आंदेकरचं मात्र या संपूर्ण प्रकरणात कुठेच नाव नव्हतं. तक्रारीमध्ये सुद्धा वनराज आंदेकरचं नाव नव्हतं. त्यामुळे वनराज आंदेकर मात्र बाहेर राहिला. आणि अर्थात त्याची जी कामं होती, लिगल सपोर्ट पुरवणं, पैसे पुरवणं किंवा लॉजिस्टिक्स प्रोव्हाइड करणं, किंवा टोळी चालवण्यासाठी ज्याला आपण म्हणतो की टोळी चालवण्यासाठी बिहाइंड द कर्टन ज्या हालचाली कराव्या लागतात, त्या सगळ्या हालचाली करण्यात तो ॲक्टिव्ह राहिला. आणि त्याची परिणिती काय झाली बघा, तर आखाड्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांचा मकोका फेल झाला. याच्यासाठी तो कोर्टात टिकला नाही. का तर चार्जशीट उशिरा दाखल झाली. इतक्या नाट्यमय घडामोडी पडद्यामागे घडल्या
वनराज अंधेकरने त्यावेळी बऱ्यापैकी सिस्टीम मॅनेज केली असं त्यावेळेचं सगळे वार्तांकन सांगतं पत्रकारांचं 2023चं. आणि या नादामध्ये असं झालं की मकोका फेल झाला, बंडू अंधेकरचा बेल झाला. अंधेकर बाहेर येऊन पुन्हा एकदा सगळी टोळीची सूत्र हातात घेतली आणि परत एकदा ॲक्टिव्ह झाला. बंडू अंधेकर ॲक्टिव्ह झाल्यानंतर या संपूर्ण वाद आता पुढे जातील की काय हे सगळं चालूच होतं. पण तरीसुद्धा खोमकरांना मात्र ही गोष्ट ट्रिगर आउट झालेली होती की इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी आमच्या टोळीशी विषय येतो त्यावेळी आमची मंडळी जेलमध्ये जाऊन बसतात आणि यांची मंडळी मात्र पोलीस उशिरा त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करतात, त्यामध्ये लिगल गोष्टी होतात आणि या सगळ्या ग्लिचेसमध्ये ही मंडळी सुटतात सुद्धा. इथंच या सगळ्याचा भडका उडाला आणि या टायटलमध्ये जी गोष्ट मेन्शन केली की एका ACPने आत्महत्या केली. तो ACP कोण आहे? नाव आहे ACP धुमाळ. मकोका इम्प्लिमेंट करण्यासाठी ज्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे ACPची सही आहे ते ACP धुमाळ. कालांतराने ACP धुमाळांना तत्कालीन जे DCP आणि वरती जॉईंट CP होते यांनी शो कॉज नोटीस पाठवली आणि धुमाळांनी सुसाईड केलं. आत्महत्याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न झाला पण ही गोष्ट गुलदस्त्यातच राहिली की नक्की असं काय घडलं. वनराज अंधेकरने असा नक्की कोणाचा फोन आणला, वनराज अंधेकरने कोणाकडे सेटिंग लावली आणि पोलिसांनी उशिरा चार्जशीट दाखल केली. या सगळ्यामध्ये ज्या माणसाने सही केली होती त्या ACPचा सगळ्यामध्ये त्याला आत्महत्येला प्रवृत्त करावं लागलं. तो आत्महत्या त्याची झाली. 2023चं सगळे हे प्रकरण, त्यानंतर बंडू अंधेकर बाहेर सुटणार. हे झाल्यानंतर 2024 उजाडतं. सेम तारीख पण 30 सप्टेंबरचा पहिला आठवडा, सेम तारीख. वनराज अंधेकर त्याच्या इथल्या चौकात उभा असतो आणि खोमकर गँग जी सगळी ट्रिगर आउट झालेलं असतं ती खोमकर गँग येते. 20-25 जण येतात आणि कोयता आणि परत गोळीबार या सगळ्यामध्ये वनराज अंधेकरला संपवतात. या सगळ्याचा CCTV फुटेज पण तुम्ही पाहिलं होतं. यामध्ये 21 जणांवरती केस दाखल होते. या 21 जणांमध्ये जयंत खोमकर, गणेश खोमकर, संजीवनी खोमकर ही मंडळी तर असतातच, म्हणजे बंडू अण्णाची मुली आणि जावई ही मंडळी तर असतात. पण याच्या व्यतिरिक्त सोम्या गायकवाड ज्याचं मी सुरुवातीला नाव घेतलं तोही असतो आणि याच्या सगळ्यातला जो अनिकेत नावाचा कार्यकर्ता आहे तो पण या सगळ्यामध्ये असतो. आता इथून एक एक करत जेव्हा आपण पुढे जातो त्यावेळी आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात येतात. ते म्हणजे कालांतराने अंधेकरांचं जे सगळं जावयांकडून सरकलेलं सत्ता केंद्र होतं ते इकडे आलं. अंधेकरने टोळी तर स्वतः एकदम कंट्रोल ठेवलेलाच होता, पोरं सांभाळणं. कारण ज्यावेळी आखाड्यावरती निखिल आखाड्यावरती वार झालेले होते त्यावेळी आखाड्यावरती अल्पवयीन पोरं सगळ्यात जास्त होती, ज्यांच्यावरती खटला उभं करणं फार अवघड जात होतं पोलिसांना. आणि त्यात बंडू अंधेकर स्वतः आरोपी होता पण तो पण मात्र मकोकामधून निघालेला होता. त्यामुळे एक एक गोष्टी पुढे साठत गेलेल्या होत्या. आता निखिल आखाड्याचे इथपर्यंत आपण आलो. याच्या पुढे आणखी 2-3 गोष्टी घडल्या. त्या काय घडल्या तर 2024ला जेव्हा इथपर्यंत सगळं प्रकरण पोहोचलं तेव्हा ते इथेच नाही थांबलं. बंडू अंधेकरने त्यावेळी ज्या मीडियाला मुलाखत दिल्या होत्या त्यावेळी अंधेकर असं म्हटलं होतं की बाबा इथून पुढे तर काय आम्ही करणार नाही आहोत, जे वाद आहेत ते वाद मिटवून घ्यावेत. पण जेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी काही बोललो त्यावेळी त्यांनी सांगितलं की अंधेकरचा जो घरातला प्रॉपर्टीचा वाद होता ज्याच्यामध्ये जावई आणि मुली हे सगळे ॲग्रेसिव्ह होते आणि जो वनराज अंधेकर आणि कृष्णराज अंधेकर या दोघांकडून हे सगळं मागत होते. तर वनराज अंधेकर गेल्यानंतर या सगळ्यांना त्या गुन्ह्यात थेट आरोपी करू, म्हणजे सोम्या आणि तो अनिकेत ही मंडळी तर सगळी होतीच, 21 जणांवरती गुन्हा दाखल आहे. पण बहिणी आणि जावई हे सुद्धा याच्यामध्ये प्रोॲक्टिव्ह होते. या सगळ्यांची नावं टाकल्यानंतर हे ऑटोमॅटिकली सगळे जेलमध्ये जातील. कारण आत्ता सगळे नागपूरच्या कारागृहात आहेत. हे सगळे जेलमध्ये जातील आणि जेलमध्ये गेल्यानंतर प्रॉपर्टीचा जो संपूर्ण वाद आहे तो ऑटोमॅटिकली मागे पडेल असा एक प्रवास सांगत होता. पण बंडू अंधेकरने एक्झॅक्टली इथेच कॉन्ट्राडिक्टरी ॲक्ट केला. तो काय केला की वाद फक्त प्रॉपर्टीचा नसून माझा मुलगा जर मारला तर आता पुढचा नंबर तुझ्या मुलाचा आहे. जो पोरगा त्याचं 19 वर्षांचा जो आयुष गोविंदा खोमकर होता त्याचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड याच्या आधी काही नव्हतं. तो क्लासवरून आला होता त्याच्या भावाला घेऊन. दोघं ते सख्खे भाऊ आहेत, एक 12 वर्षाचा आणि हा 19 वर्षाचा आहे. तो आला होता आणि तोपर्यंत पार्किंगमध्ये जी अंधेकर टोळीतली दबा धरून बसलेले 2-3 होते त्यांनी याच्यावरती 3 शॉट फायर केले. ते इथून पळून गेले. आता परत एकदा स्टोरीच्या सुरुवातीला जाऊ जिथे मी दत्ता काळेचा उल्लेख केला होता. दत्ता काळेला पोलिसांनी पकडलं. त्याचे आणि कृष्णराज अंधेकर सोबतचे कॉन्टॅक्ट्स पोलिसांना सापडले. कृष्णराज म्हणजे कोण? बंडू अंधेकरचा मुलगा आणि वनराज अंधेकर याचा मागच्या वर्षी खून हत्या झाली त्याचा हा सख्खा भाऊ. कृष्णराज अंधेकरला सोबत त्याचे कॉन्टॅक्ट सापडल्यानंतर त्याचे सगळी गोष्टी सापडल्यानंतर सुद्धा पोलिसांनी गुन्हा किती जणांविरुद्ध दाखल केला बघा. आणि मग आता पुढचा प्रश्न येईल
ज्यावेळी सोमनाथ गायकवाड आणि अनिकेत दुधभाते ह्या दोघांच्या घराची जी रेकी करण्याचा प्रयत्न सगळा चालू होता, त्या परिसरात त्यांनी उचलला. त्याच्यावरती काय झालं, त्याच्यावरती पोलिसांनी कृष्णा अंधेकर, दत्ता काळे ज्याला बाळू म्हणतात तो, त्यानंतर यश मोहिते, अमन पठाण जो अमन पठाणला पाठवतो असं कृष्णाने या दत्ताला सांगितलं होतं तो, त्यानंतर यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे आणि स्वराज वाडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला भारतीय विद्यापीठ पोलीसमध्ये. ह्या दत्ता काळेची थोडी पार्श्वभूमी काढली, मग मला कळलं की 2018ला एका रेपच्या प्रकरणामध्ये हा गडी आतमध्ये गेला होता. तिथे त्याची आणि या स्वराज वाडेकरची ओळख झाली. मग तिथून तो बंडू अंधेकरच्या टोळीशी जोडला गेला आणि कृष्णा अंधेकरसाठी छोटी मोठी कामं तो करत होता. त्यातलंच एक काम हे की तो रेकी करत होता आणि तिथे त्याने फ्लॅटही घेतला, राहायला गेला. 5,000 रुपये देऊन त्या चाळीत त्याने खोली पण घेतली होती आणि तो इथे राहायला गेलेला होता. आता एवढ्या जणांच्या विरोधात सगळा गुन्हा दाखल झाला, बरोबर आहे. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर यातलं दत्ता काळे सोडता पोलिसांनी कोणालाही हात नाही घातला, कोणालाही उचललेलं आहे. पोलिसांना वाटतच नव्हतं की इथपर्यंत सगळ्या गोष्टी बोलतील. ज्यावेळी मी एका मोठ्या IPS अधिकाऱ्याशी पुण्यातल्या बोललो आत्ता, तेव्हा त्याने मला सांगितलं की आम्हाला हा अंदाजच नव्हता की बंडू अंधेकर त्याच्या नातवाला संपवेल. आता मुद्दा असा आहे, तुम्हाला अंदाज काय आहे काय नाही हा भागच नाही आहे. भाग हा आहे की तुमच्याकडे इनपुट्स आहेत, तुमच्याकडे चार्ट्स आहेत, तुमच्याकडे रेकॉर्ड्स आहेत. त्या बेसिसवरती तुम्ही कृष्णा अंधेकर किंवा बाकीची मंडळी जर उचलली असती तर इथपर्यंत ही गोष्ट घडलीच नसती. ठीक आहे, पोलिसांनी नाही उचलली. त्या 2 दिवसाचा गणेशोत्सव झाला. आता CP पण स्वतः म्हणतात की आम्हाला अंदाज नव्हता की इतकं सगळं होईल. एनिवे, आता या संपूर्ण प्रकरणामध्ये काय घडलं आहे तर मृत्यू तर झालाच झाला, पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अंधेकर टोळी ॲक्टिव्ह आहे. आता हे सगळं आधी ते टोळीतलं युद्ध होतं, आता हे घराघरातलं युद्ध झालं आहे, आता हा प्रॉपर्टी वाद आहे. पण 1970 साली सुरू झालेल्या गोष्टीपासून एक एक करत म्हणजे 90च्या दशकात माळवतकरचा पोलिसांनी एन्काउंटर केला. पण तिथपासून हा अंधेकरांच्या 3ऱ्या पिढीमधला आता खून आहे. टोटल आत्तापर्यंत अंधेकरांच्या संबंधित 6 खून झालेत. त्यात स्वतः वनराज अंधेकर होता, आधीचा बाळकृष्ण होता, त्यानंतर आता बाळकृष्णाचे काका वनराजचे, त्यानंतर आता हा भाचा सुद्धा. त्यामुळे 6 खून पडल्यानंतर सुद्धा पोलिसांचं नक्की या सगळ्या प्रकरणात काय चाललंय हा प्रश्न अजूनही अनुपस्थित राहतो. ते पण तुमच्याकडे टीप असताना त्याच्यावरती कारवाई कशी काय नाही झाली या प्रश्नाचं उत्तर आता पोलीस काय त्यात बघणं महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात इंटरेस्टिंग काय शेवटाकडे जाताना, हे जे अंधेकर आहेत यांना त्यावेळी पुण्याचे भाई कोण होतं, भाई पुण्याचे तर भाई कलवाडे, त्यांच्या आशीर्वादामुळेच अंधेकर त्यावेळी सस्टेन झाले, ते आणखी पुढे पोहोचले. ओके, पण एकेकाळी भाई, त्यानंतर पुण्याचे दादा आणि आता आले पुण्याचे शिल्पकार, अशा सगळ्यांनी आपापले पार्टी इंटरेस्ट सोडून पुण्यातलं दहशत निर्माण करणाऱ्या सगळ्यांना मांडी घालून बसवलं पाहिजे. ते करत नाही आहेत आणि ते का करत नाही आहेत याचं उत्तर त्यांनी देणं आत्ता गरजेचं आहे. कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे ते जनतेला आन्सरेबल आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार वाबे, थेट पुण्यावर.